सेलिब्रिटी चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। प्रख्यात गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं। त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर अवयव निकामी झाल्यानं आशाताईंचं निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सध्या आशाताईंच्या लोअर परळ इथल्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। भोसले आणि मंगेशकर कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित आहेत। सकाळपासून राजकीय नेते, सेलिब्रिटी अंत्यदर्शनासाठी दाखल होत आहेत। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशा पारेख, तब्बू, रितेश देशमुख या सगळ्यांनी सकाळपासून आशाताईंचं दर्शन घेतलं। दुपारी 4 वाजता आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शिवाजी पार्क मधल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात आशाताईंवर अंत्यसंस्कार होतील। सध्या परळमधल्या त्यांच्या घरी आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। चाहत्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पार्थिवाचं दर्शन घेतलं। भारताचा अभिमान स्वर हरपला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत। जवळपास 8 दशकं आशा भोसले यांनी गाणी गायली। त्यांचं हे सांगीतिक संचित आपल्यासोबत कायम असेल। काल वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली। आज सकाळी 10:30 वाजल्यापासून आशाताईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्य राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि चाहते सुद्धा आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। आपल्या 8 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये आशाताईंनी 12,000 पेक्षा अधिक गाणी गायलीत। हे दृश्य आपण पाहतोय। सकाळी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी आशा भोसलेंच्या नात जनाई भोसले यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं सुद्धा कुटुंबासोबत आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलं। संपूर्ण भारत सध्या शोकसागरात बुडालाय। आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। सुरसम्राज्ञी आशा भोसले आता आपल्यातून निघून गेल्यात, पण त्यांचा एवढा प्रदीर्घ सांगीतिक ठेवा आपल्याकडे नेहमीच राहील। सध्या अनेक राजकीय नेते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होत आहेत। सकाळी 10:30 वाजल्यापासून आता दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात आशाताईंवर अंत्यसंस्कार केले जातील। तब्बल 8 दशकांहून अधिक काळ भारतीय संगीतावर त्यांनी अधिराज्य गाजवलं। स्वरसम्राज्ञी म्हणून आशाताई ओळखल्या जायच्या। आशाताई यांनी 20 भाषांमध्ये तब्बल 12,500हून अधिक गाणी गायली। त्यांनी त्याचा विश्वविक्रमच केला। शास्त्रीय संगीतापासून कॅबरेपर्यंत अनेक वैविध्यपूर्ण गाणी त्यांनी गायलीत। प्रेमगीत, भावगीत, भक्तिगीत, विरहगीत, कॅबरे अशा वेगवेगळ्या जॉनरची गाणी आशाताईंनी गायली। एक वर्सटाईल गायक म्हणून आशाताईंकडे पाहिले जायचं।
पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंब त्यांना सांगीतिक असा वारसा होता आणि हाच वारसा अतिशय सक्षमपणे आशाताईंनी सुद्धा पुढे नेला. आशाताईंनी खरं तर वयाच्या 10व्या वर्षी पहिलं गाणं गायलं. मराठी चित्रपटातून त्यांनी गायनाला सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू जवळपास 12,000 गाणी आशाताईंनी गायली. त्यांच्या आवाजामध्ये एक खास वैशिष्ट्य होतं, एक अवखळपणा होता, अष्टपैलुत्व होतं असं म्हटलं जायचं. कारण त्यांनी भजन सुद्धा गायलं, गझल गायली, पॉप, कॅबरे अशा विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली. 8 दशकं त्यांनी संगीताची सेवा केली. मोठा प्रदीर्घ असा हा त्यांचा सांगीतिक प्रवास राहिला. पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. 12 एप्रिलला त्यांना मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर अवयव निकामी झाल्यानंतर वयाच्या 92व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला. सध्या आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडले गेलेत. मनोज, आपण पाहतोय सकाळी 10:30 वाजल्यापासून परळच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी चाहते गर्दी करतायत. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येऊन गेले. कल्याणी, आपण बघितलं अत्यंत दुःखद बातमी आहे. या ठिकाणी सूर संगीतामध्ये शोककळाही मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे. कारण की या ठिकाणी सूर संगीताचा हिरा हा या हरपलेला आहे. आपण आशा भोसले यांचं काल ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये निधन झालं आणि त्यानंतर आशा भोसले यांचा पार्थिव त्यांच्या राहत्या ठिकाणी लोअर परळ या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यानंतर आज सकाळपासून आपण बघितलं चाहत्यांची आणि काल रात्रीपासून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसंच राज ठाकरे, पद्मिनी कोल्हापुरे, अजून अनेक नेत्यांनी या ठिकाणी अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आज सकाळपासून पण पहिले संपूर्ण चाहते असतील, मोठमोठे नेते असतील, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, गायिका असतील, यांनी देखील अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी येऊन अंत्यदर्शन घेतले. त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, सचिन तेंडुलकर असतील, रश्मी ठाकरे, मग त्याच्यानंतर तब्बू, सर्व या ठिकाणी दिग्गज नेते आलेले होते. त्यांनी अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण बघतो 11 वाजल्यापासून त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं. तर 3 वाजता त्यांचा पार्थिव हे शिवाजी पार्कसाठी नेण्यात येणार आहे. या ठिकाणी आतापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आशा भोसले यांचं पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या लोअर परळ या निवासस्थानी आलेले आहेत. त्याच्यासोबत त्यांचे मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम असतील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी देखील आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जे पार्थिव आहे ते थोड्याच काही वेळामध्ये शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांच्याकडनं देखील या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि आपण बघतो पार्थिवाचं दर्शन घेणार आहे. पण या ठिकाणी लाखो चाहत्यांमध्ये आपण बघतो लाखो चाहते या ठिकाणी शोकसागरामध्ये या ठिकाणी पूर्ण डोबाळलेले आहेत. कारण की या ठिकाणी आपण बघतो सर्वांना दुःख झालेलं आहे. आशा भोसले हे गेल्या कोणाला पटतच नाही. कारण की सचिन तेंडुलकरच्या मुलाच्या आपण बघतो रिसेप्शन मध्ये त्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जी बातमी येते की त्यांचं निधन झालं. त्यामुळे कोणाला, कारण की त्यांचे 12,000पेक्षा अधिक गाणी आहेत. त्यामध्ये त्यांनी त्याची अजरामर गाणी आहेत आणि आपण बघतो त्यांनी सर्व कॅबरे असतील, शास्त्रसंगीत असतील, सर्व याच्यामध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत आणि ती गाणी आता लोकांच्या मुखामध्ये देखील आहेत आणि कानामध्ये देखील आहेत आणि ते त्यांचे स्वर सर्वांना ऐकू देखील येत आहेत. कारण की त्यांचा जो आवाज होता त्यामुळे संपूर्ण आपण बघितलं इंडस्ट्री आहे ती या ठिकाणी त्यांनी सगळ्यांना ज्ञान देखील दिलेलं होतं. कशा प्रकारे त्यांनी उभारी देखील दिलेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये संगीतकार देखील त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेले होते. तसंच त्यांचे ज्यांच्यासोबत जे गायले आहेत सुरेश भोसले असतील, A.R. रहमान असतील, त्यांनी देखील आज सकाळी या ठिकाणी अंत्यदर्शन केलेलं आहे आणि काही वेळामध्ये आपण बघितलं या ठिकाणी शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी हे पार्थिव नेण्यात येणार त्यासाठी ही गाडी. मनोज, खरं तर दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवाजी पार्क मधल्या स्मशानभूमीत काय तयारी करण्यात आली?
आपण बघितलं शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार होणाऱ्या शासकीय इतमामामध्ये आशा भोसले यांचा आपण बघितलं पार्थिवाचे या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे आणि या ठिकाणी शिवाजी पार्क परिसर देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तसंच फुलांनी देखील या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. तसंच आपण बघितलं की जे पार्थिव त्यांच्या राजा घरापासून ते शिवाजी पार्क पर्यंत नेण्यासाठी एक ट्रक करण्यात आलेला आहे. त्या ट्रकाला देखील आपण बघितलं संपूर्णपणे फुलांच्या आरासाने या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आणि त्या ट्रकवरती देखील आपल्याला आशा भोसले यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी जे पार्थिव ज्या ट्रकमध्ये ठेवणार ते संपूर्ण जे भाग आहे त्या ठिकाणी पूर्णपणे फुलांनी हे सजवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बघितलं तर सुंदर अशा पद्धतीने आशा भोसले यांचे जे पार्थिव आहेत ते शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी नेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडनं देखील या ठिकाणी शेवटचं दर्शन हे घेतलं जाणार आहे. मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आशाताईंचं पार्थिव सध्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. सकाळपासून चाहते, राजकीय नेते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमधल्या स्मशानभूमीत आशाताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पार्थिवाचं दर्शन घेतलं. सकाळपासून अनेक राजकीय नेते या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येत आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीमधलं सर्वात बहुगुणी एक पार्श्वगायिका असं म्हणून आशा भोसलेंकडे पाहायला जायचं. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. दिलीप सर, आपण पाहतोय की एक मोठी कधी भरून निघणार नाही अशी एक पोकळी निर्माण झाली. आशाताई आपल्यातून निघून गेल्यात, काय सांगाल? बरंच काही सांगण्यासारखं आहे. खरं तर आशा भोसले हा जो ह्या व्यक्तीबद्दलचा जो विषय आहे किंवा त्यांचं जे अफाट कर्तृत्व आहे, बहुरंगी बहुडंगी अष्टपैलू, त्याच्यावर आपण 24 तास बोललो तरी कमी आहे. इतकं त्यांचं आपल्या भारतीय संगीताला म्हणजे चित्रपट संगीत सुद्धा आणि भक्तिगीत भावगीत यांना सुद्धा त्यांचं प्रचंड मोठं देणं आहे. आणि त्यांच्या प्रत्येक गाण्याचा जर किस्सा सांगत बसलो ना तर बरंच काय काय आहे. म्हणजे त्यांच्या गाण्याची जी आपण विविधता जी म्हणतो, वेगवेगळ्या मूडची गाणी त्यांनी दिली, भावार्थाची गाणी दिली. एक उदाहरण देतो की ज्या आशा भोसले नात्रे मोरा यासारखं गाणं गायलं ज्यांनी, त्यांनाच आपण माझं सोंदुलं सोंदुलं हे माहेरची साडीचं गाणं सुद्धा त्यांनीच गायले. हे खरं वाटणार नाही किंवा हे एवढी अफाट रेंज आहे. किंवा त्यांनी कुठे कुठे जायचं मी हनीमूनला हे फटाकडी सिनेमातलं गाणं गायलेलं आहे. म्हणजे ज्या मुंबईचा जावई सारख्या सामाजिक चित्रपटासाठी गायल्या, त्यांनीच नंतर सिंहासन सारख्या सिनेमासाठी पण एक वेगळ्या प्रकारचं गाणं गावं त्या गायलं त्यांनी. हे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रेंज विषयी आपण जेव्हा बोलतो की त्यांनी भक्तिगीतं, भावगीतं, प्रेमगीतं, त्यानंतर सोलो गाणी जी गायली, कव्वाली, त्यानंतर पुढच्या जनरेशन साठी असणारं जे आधुनिक म्युझिक याला म्हणतो, वेस्टर्न याचा जो लहेजा असलेलं जे म्युझिक ते म्हणतो, ते सुद्धा त्यांनी गायलं. एक वेगळं उदाहरण सांगतो मी. आपण त्यांचं आजा आजा वगैरे जी गाणी आहेत, तिसरी मंजिल मधली जी गाणी आहेत, जिथे R.D. बर्मन आणि आशा भोसले यांचं कॉम्बिनेशन हिट झालं. आज त्या गाण्याला 60 वर्ष झालेली आहे. त्यातलं मेरे सोना रे सोना जे गाणे आहे ते गाणं 30 वर्षानंतर म्हणजे 65चा सिनेमा, त्यानंतर 95-96 साली लेस्ली लुईसनी त्याचं रिमिक्स केलं होतं. आणि ते रिमिक्स आशा भोसले यांनी वेगळ्या शैलीमध्ये म्हणजे मॉडर्न शैलीमध्ये ते गायलं. आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला जर आपण आता गुगलवर गेलो आणि तो व्हिडिओ पाहायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आशा भोसले ते गाणं व्हिडिओवर गायल्यात. म्हणजे त्यांनी ते गायकीचा अभिनय केला आणि त्या गाण्यामध्ये मॉडर्न रूपामध्ये आपल्याला दिसते ती सोनाली बेंद्रे.
ही जी त्यांची रेंज आहे, आज झेनजी पिढीला सुद्धा आशा भोसले माहीत पडतात. म्हणजे आता ज्यांनी धुरंधर चित्रपट पाहिलेला आहे त्याच्यामध्ये कारवा चित्रपटातलं जे गाण्याचं जे त्यांनी जो उपयोग केलेला आहे बॅकग्राऊंडला, आदित्य धरणी, इतकी अफाट रेंज आहे. म्हणजे त्यांनी 1943 साली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी गायला सुरुवात केली तेव्हाचं सामाजिक सांस्कृतिक वातावरण, रेकॉर्डिंगच्या पद्धती, म्हणजे त्याला अगदी रेकॉर्डिंगच्या अगदी इतक्या सुविधा नव्हत्या, त्यापासून ते आधुनिक काळापर्यंत जी त्यांची जी तांत्रिक प्रगती झाली, त्या तांत्रिक प्रगतीसोबत आशाजीने स्वतःला अपडेट ठेवलं, ताजंतवानं ठेवलं, फ्रेश ठेवलं, असं बरंच काही सांगता येईल. दिलीप सर, खरं तर आवाजामध्ये इतकं वैविध्य सहसा पाहायला मिळत नाही, मात्र आशाताईंकडे ते होतं. एक वर्सटाईल वोकॅलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. हो, बरोबर आहे. कारण त्याचं कारण काय माहिती आहे, मुळात काय आहे की त्यांच्या आपण जर खाजगी किंवा कौटुंबिक आयुष्याकडे जर बघितलं, म्हणजे त्यांनी ते कायम लपवलेलं आहे. म्हणजे त्याविषयी त्यांनी कधी बोलल्या नाहीत. मग त्याच्याविषयी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी वेळोवेळी लिहून येतं, जे काय असेल ते, की मुळात त्यांच्यावर त्यांना जे कौटुंबिक संघर्ष करावा लागला, दुःख पोसावं लागलं, परंतु त्या सगळ्यांना त्यांनी बाजूला ठेवलं आणि आपला जो चेहरा आहे किंवा आपली जी प्रतिमा आहे की आपण समाजासाठी काही देणं लागतो, द्यायला पाहिजे, समाजाला आनंद द्यायला पाहिजे, ही जी त्यांनी भूमिका आणि भावना ठेवली, त्यामुळे ते असं झालं की त्या प्रत्येक पिढीतील गीतकार, संगीतकार, रेकॉर्डिस्ट, निर्माता, दिग्दर्शक ह्यांच्याशी त्या सतत जोडल्या गेल्या. म्हणजे त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी कसा किस्सा सांगितला होता की त्यांना रॉबिन चॅटर्जी नावाच्या एका रेकॉर्डिस्टनी, त्यांच्या फेमस स्टुडिओमध्ये ते होते, तेव्हा त्यांचा आवाज नाकारला गेला होता. फार पूर्वीची गोष्ट आहे, 50च्या दशकातली. आणि त्याच रॉबिनजींनी कालांतराने त्यांचा आवाज चांगला म्हणून त्यांना स्वीकारलं. हा किस्सा स्वतः आशाजींनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे. तर हे जे आहे स्वीकारणं, बदल स्वीकारणं, अपमान आहे तो मनात ठेवणं, जखमा विसरणं आणि त्यावर मात करून कामाला प्राधान्य देणं, आनंदाला प्राधान्य देणं आणि नव्या लोकांशी जोडत राहणं, ह्या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ना त्या सतत ताज्या तवाना राहिल्या, फ्रेश राहिल्या. जसं मी म्हणालो की माध्यमं बदलत राहिली, रेकॉर्डिंगची माध्यमं बदलली, गाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं बदलली. म्हणजे 40च्या दशकामध्ये फक्त ग्रामोफोन होता, मग लाऊडस्पीकर आला, मग रेडिओ आला, मग दूरदर्शन आलं, मग रंगीत टीव्ही आला, मग चॅनल्स आली, वृत्तवाहिन्या आल्या, संगीत वाहिन्या आल्या, हे जे वाटत झाली आहे. मग आता युट्यूब आल्या. म्हणजे ज्या आशा भोसले यांनी सुरुवात केली त्यावेळेला वृत्तपत्र माध्यम हे एकच माध्यम होतं आणि जनसामान्यांना गाणं पोहोचण्यासाठी वेळ लागायचा. कारण जोपर्यंत घरोघरी ट्रान्झिस्टर किंवा रेडिओ सुद्धा आला नव्हता 50-60च्या दशकांपर्यंत, तरी सुद्धा त्यांची ती गाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचली. याचा अर्थ ती गाणी तेवढी ताकदवान होती, तेवढी वैशिष्ट्यपूर्ण होती, तेवढी त्याच्यामध्ये विविधता होती. आणि गाण्याची विविधता काय सांगावी, म्हणजे 3 दिवसातली गाणी त्यांची वेगळी आहेत, रंगीला मधली वेगळी आहे, इजाजत मधली वेगळी आहे, तर उमराव मधली वेगळी आहे. या प्रत्येक चित्रपटाचं नेचर, वैशिष्ट्य, व्यक्तिमत्व वेगळे आहे आणि गाणाऱ्या मात्र एकच आहेत, त्या म्हणजे आशा भोसले. हे जे आहे त्या उत्सुकतेने. दिलीप सर, खरं तर या सगळ्यामध्ये म्हणजे जी काही स्थित्यंतर येत गेली त्यामध्ये आशाताईंनी स्वतःला त्या पद्धतीनं त्या भूमिकेत त्या शिरल्या. म्हणजे जे काही तांत्रिक बदल होत गेले ते त्यांनी स्वीकारले आणि त्या पद्धतीनं त्यांनी गाण्यात बदल केला. यामध्ये OP नय्यर आणि RD बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजल्याचं पाहायला मिळालं. हो, OP नय्यर म्हणजे तर आपण हिंदी चित्रपटाच्या वाटचालीचा जर अभ्यास केला, विश्लेषण केलं, फोकस टाकला, तो OP नय्यर यांचा काळ वेगळा होता. आणि OP नय्यर यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत एकही गाणं आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं नाहीये. म्हणजे तसा योग आला होता पण तो हुकला गेल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण आशाजी आणि OP नय्यर ही जी जोडी आहे, आइये मेहरबा, हे जे गाणे आहे हे खास आशाजींचा जो टच आहे, त्या किस्मत सिनेमातलं गाणं असेल, प्राणजय वचनजय चित्रपटातलं गाणं असेल, हावडा ब्रिजचं गाणं, म्हणजे एवढी आशा भोसले आणि OP नय्यर हे इतकं हिट कॉम्बिनेशन आहे ना. आणि OP नय्यर यांचा संगीताचा ढंग वेगळा होता. म्हणजे एक काही गाण्यांना आपण म्हणजे जी घोडागाडी चालण्याचा जो आहे ना, नया दौर सिनेमा त्यांची गाणी, तर तिथे आशाजी एकदम फिट बसल्या. आणि राहुल देव बर्मन म्हणजे RD बर्मन आणि आशाजी
हे त्यानंतरचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 60च्या नक्कीच दिलीप दशकामध्ये सर, त्यावेळेला अतिशय हे चित्रीत कॉम्बिनेशन गाजल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आता तीच आशा मावळली. आपल्या सगळ्यांना अतीव असं दुःख होतंय. दिलीप सर, खूप धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल.